9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई, अगवंशाचा दिला पायी, नको पण ती विझवू आई. धर्मला मानसी करू नका. हे ऐका, देवकीच्या गर्भाईला भगवान रक्षिल ब्राह्मण काही भक्त ठरलं महाराज. अवतार घ्यायचा एकट्या माणसाकडून शक्य आहे का? भगवान परमात्मा शेषाकडे गेले. शेषाप्रती बोले, लक्ष्मीचा तो वर चला अवतार घेऊ आता. हो शेषराव, अवतार घ्यायचा आहे आपल्याला. शेषराव म्हणे, भाऊ मी तुझ्या नादी लागणार. अरे मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो देवा. किती कष्ट सोसले रे. 14 वर्षाचा उपवास करावा लागला. तू आणि तुझी बायको टरबूज खात होते, खरबूज खात होते, सफरचंद खात होते, द्राक्षे खात होते. साधं मला एक टरबुजाची फोड सुद्धा तुम्ही दिली. आता मी तुझ्या नादी लागणार. देव म्हणला, काळजी करू नको रे. मागच्या जन्मात तू माझा लहान भाऊ होता, आता तू वडील. होय बा सर्वज्ञा, वाढीला मी आज्ञा तुझी बारी. लक्ष्मणाला मॅनेज केलं. सीताई साहेब लक्ष्मी आई साहेबांना सांगितलं, कौंडण्यपुराशी जावे तुम्ही. ठरलं महाराज, अवतार घ्यायचं काम ठरलं. आणि आता ठरल्यानंतर वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले. आहे का? कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक निघाली, आकाशवाणी झाली, हे कंसा, अरे ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे, तिच्या पोटी येणार 8 मुलगा तुला मारणार आहे. आपल्या बहिणीचं पोरगा आपला मर्डर करणार हे भावाला कळल्यानंतर भोकतीचे महाराज काय पाहिजे. कंसाने कळालं की आपल्याला हिच्या पोटी आठवणारा पोरगा मारणारे. कंसाने खडग घेतला आणि मारणारा वसुदेवाने हात पकडला. अरे राजा आहे तू, स्त्रीची हत्या करतो, ब्रह्मपातक लागल. हिच्या पोटी येणारे पोरगा तुला मारणार आहे ना. तू आम्हाला कारागृहामध्ये ठेव, मी तुला मुलगा झाला की आणून देतो. ठरल्याप्रमाणे कारागृहामध्ये ठेवलं. सुंदर असं लेकरू झालंय. आणि वसुदेव कोणाकडे घेऊन गेले? कंसाकडे घेऊन गेले. बसणारी मंडळी लक्ष देऊन कीर्तन ऐका. कंसाने त्या लेकराकडे पाहिल्यानंतर कंसाच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि कंस विचार करतो, मला तर आठवण मारणार आहे. पहिल्यानं काय केलं, इथं जेवढे काही मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे, ज्यांनी श्रीमद भागवत श्रवण केलंय, अशा सर्व माझ्या आई बहिणींना वडीलधाऱ्या मंडळीला माझा प्रश्न आहे, कंस हा देव होता का राक्षस होता? हो माया, हो कंस देव होता का राक्षस होता? तुम्ही भागवत ऐकलंय ना महाराजांच्या मुखातून? कंस हा देव होता का राक्षस होता? कोण होता? तुमचा मावस भाऊ होता का चुलत भाऊ होता? कोणीतरी असेल ना. कंस कोण होता? कंस हा राक्षस होता. कोण होता? बोलत चला, कंस कोण होता? अरे कंस राक्षस असून तुमच्या निमित्त माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता. तुम्ही मुसलमानात असं का म्हणता? अरे कंस कमीत कमी जन्माला आलेले पोर मारत होता. आपण तर एवढे हलकट झालोय महाराज, गर्भातले पोरी सुद्धा मारायला लागलोय. ज्याला त्याला असं वाटतंय की मला पोरगच पाहिजे. पोर काय दिवे लावतात मला अजून काही कळलं नाही. तुम्हाला दशरथ माहितीये का? दशरथ तुमच्या ओळखचा नाही. दशरथ अण्णा बी नाही, राजा दशरथ सांगतो मी तुम्हाला. कोण? राजा दशरथ. किती बायका, किती पोर होते त्याला? 4. राम, लक्ष्मण, भरत आणि दशरथाला 4 पोर होते. तरी सुद्धा दशरथाला 4 पोर असून त्या पोराने दशरथाला पाणी पाजलं नाही. आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले. बसणारी मंडळी लक्ष देऊन ऐका. अरे मुलगीच जर जन्म आली नाही तर या देशाची संतती वाढेल कशी? प्रत्येक गावाचा सर्वे करा, प्रत्येक गावाचं निरीक्षण करा. एका गावामध्ये
कमीत कमी 400-400 पोरं पडून आहे महाराज. आपला जर मंडप धुंडाळा आणि आपल्या मंडपाचा जर सर्वे केला तिथं 500 पोरं बिना लग्नाचे महाराज. सगळ्याचं वय होऊन गेलं. पण पोरांनो, मी तुमचा मित्र आहे, मी तुमचा फॅन आहे, काळजी करू नका. मी तुम्हाला सांगतोय, आता तुम्ही लग्नाच्या भानगडीत पडू. 2027 ला आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिकलाच कुंभमेळा आहे. 700 रुपये तुमच्या बापाकडून घ्या, त्याच्या 4 लुंग्या शिवा, 2 लंगूड घ्या, अर्धा एक फुकट बसा. आता तुमचे लग्न होणार नाही नाही आणि नाही. पूर्वी पोरांचे लग्न काय होत होते माहितीये का? लग्नाच्या सोयरिकीच्या मध्ये जुने लोक राहत होते, म्हातारे लोक राहत होते. त्यांनी मांडी मारली की मांडी मोडली म्हणजे सोयरीक होत होती. जेव्हापासून सोयरिकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी आल्या तेव्हापासून पोरं सगळे कोमातच गेले. माया हो, मी सुद्धा एका मुलीचा 2 मुलीचा बाप आहे. जगातल्या कोणत्याच बापाला असं वाटत नाही आपल्या पोरीचं वाटोळ व्हावं, अजिबात नाहीये. जगातल्या कोणत्याच आईला असं वाटत नाही माझी पोरगी गरीबाला द्यावा. मग तुम्ही इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसले, मायानो, तुमच्याकडे 2 एकर जमीन आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. किती एकर जमीन आहे माया हो? बोलत चला किती. मग 2 एकर जर जमीन असेल तर तुम्ही जवाई किती एकरावाला पाहायला पाहिजे? किती एकरावाला? तुमच्याकडे जर 2 आहे तर तुम्ही किती एकरावाला पाहायला पाहिजे? 5 एकरावाला. लय पोरगी देखणी असेल तर 6 एकरावाला. याच्यापेक्षा सुंदर असेल तर 7 एकरावाला. अजून जर अप्सरापेक्षा सुंदर असेल तर 15 एकरावाला. तुमच्याकडे 2 आहे म्हणल्यावर 15 एकरावाला ठीक आहे ना. मला तर हसू येतं कृष्ण दादा. दोघी मायली की दररोज दुसऱ्याच्या शेतात आहे. घरी एक गुंठा जमीन नाही. आताशी घरकुल यादीत नावाला म्हणजे स्वतःचं घर सुद्धा नाहीये. आणि बैठकीला बसली की पोरगी 1 पडशायनी, पोरीची माय 1.5 पडशायनी. पोरीची माय म्हणते मला 25 एकरावाला पाहिजे. कुठं खंदून काढायचं का? बरं, पोरगी तरी बरी असते. पोरीची माय म्हणते माझी पोरगी शेतात देणे नाही. मग जमीन कशाला लागते? अरे तुमच्या या बावळ्या कुणामुळे आमचे पोरं फार डिप्रेशन मध्ये चालले. काही पोरं म्हणतील असतील बा महाराष्ट्रात पहिला कीर्तनकार भाऊ विधान भवनात आमची बाजू मांडणार. बरोबर आहे का नाही? पोरांनो, खरंच सांगतो तुम्हाला, इथं बसणाऱ्या सगळ्या माझ्या आई बहिणींना माझा प्रश्न आहे. मायानो, तुमची पोरीचं लग्न करत असताना मुलगा श्रीमंत नका बघू, मुलगा देखना नका बघू, कोणत्या नोकरीला हेही बघू नका, जमीन किती हेही पाहू नका. तुमच्या लेकराचं ऐका. तुमच्या पोरीला मुलगा बघत असताना मुलगा फक्त निर्व्यसनी पहा. तुमच्या पोरीचा संसार सुखाचा झाल्याशिवाय. अरे पोरगी जर जन्माला आली तर कसं होणार महाराज? एक जुनं गीत आहे, खूप सुंदर आहे, पहा. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई, अगवंशाच्या दिल्या पायी नको पण ती विझवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्याची मुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. असणारे मंडळी, एखाद्या वेळेस मुलगा कुपुत्र जन्माला येऊ शकतो, पण मुलगी कधीच कुपुत्री जन्माला येत नाही. म्हणून मुलीला जन्माला घाला. जोपर्यंत मुली जन्माला येणार नाही तोपर्यंत या देशाची संतती वाढणार नाही. विढाला विचार करतो, मला आठवण मारणार आहे. जा घेऊ. नारद मुनी येतात. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, पदी बालकासे ठेवू नको. असे हात नारदजीने केले. 1 2 3 4 5 6 7 8. इकडचा मोजला की इकडचा आठवा येतो, इकडचा मोजला की इकडचा आठवा येतो. देव येतो. नारदाने सांगितलं, ए चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणे मुकुट सकळा म्हणी, धन्य तोची विठोबा. पहिलंही मारलं, दुसरंही मारलं, तिसरंही, असे 6 मारले. 7वा तो गर्भयोग मायाने येत. आश्चर्यकरी त्याच्या कामाची 8व्याची तयारी सुरू झाली. किती सुंदर आहे महाराज प्रमाण पहा. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. कंसाचे हृदय जळतसे.
समोर प्रकट झाले. अयो निसंभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रकटला. आणि देवकी माता रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी. जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. आईचं ते रडणं पाहिल्यानंतर जगाचा मालक सांगतोय माय कंस मला काय मारणार आहे का? त्याचं तेरस खाल्लेलं तू का ताण नको घेऊ. फक्त एक काम कर. नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे हो. देवी मज आणि येथे. प्रबल कमी करणं आवाज कमी कर. मनसी रक्ष पाळ हो ते म्या मोहिले सकळ. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. उचलिला कमळापती पायीची बंधरे गळती. भगवंताला गोकुळामध्ये ठेवलं. मायेला घेऊन आले. रडे माया करिया कांत नामा म्हणे उठते दूत. 8व्या जन्माला आला म्हणून कंस धावत पळत गेला. मुलगा नसून ती मुलगी होती. देवकी माता सांगू लागले दादा अरे तो मुलगा नाही रे मुलगी. मुलगी तुला काय करणार आहे. पण मरणाची भीती अंतःकरणामध्ये असल्यामुळे ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी मारण्यासाठी गेला. तुझं लागी मधी कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू. आपण गोकुळामध्ये येऊ. वयाच्या 65व्या वर्षी नंद बाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी झाला होता माया हो? कितव्या वर्षी? आपल्याला जर 25व्या वर्षी पोरग झालं तरी आपण सगळे ओळखला पेढे वाटतो. पेढे घ्या पेढे पेढे घ्या पेढे. कशाचे? पोरं झाल्यानंतर पेढे वाटायचे नाही नाही आणि नाही. ज्यांनी पोरं झाल्यावर पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावा लागले. त्यामुळे पेढे वाटायचे. पेढे म्हातारपणी वाटा. ज्या दिवशी म्हातारपणात पोरगा तुमची सेवा करल इकडं सगळीकडे आनंद आहे महाराज. प्रत्येक गवळण गवळेला सांगू लागली. गवळण म्हणती हो म्हणती गवळण सुयनीची गलबल खाली दासी जनी हेल खाली. हेल कळतं का आजी तुम्हाला? चष्म्यावाली आजी तुमच्या तिकडं काय शब्द आहे मला माहित नाही. पण जुनी एक पद्धत होती. म्हाताऱ्या बायाला माहित असेल. तरुण पोरीला काही कळत नाही. पूर्वी एखादी मुलगी बाळातीन झाली की तिच्या गल्लीतल्या माय मावल्या तिच्या राजनात पाणी टाकत होते आणून हांड्यात. त्याला काय म्हणत होते? हेल. आता ही पद्धत बंद झाली. तुम्ही म्हणसाल महाराज का? आता 100% 100% मुलींची डिलिव्हरी आता हॉस्पिटलच व्हायला लागली. कोणाची नांदेडला, कोणाची देगलूरला, कोणाची औरातला, कोणाची बिदरला. मग आता पाणी घेऊन का हॉस्पिटलला जाता? दिवसेंदिवस बदल झाला. आणि पाणी टाकण्याचं काम कोण करत होत्या? सुयनीची गलबल झाली दासी जनी हेल खाली. जिकडं तिकडं आनंद आहे. कृष्ण गोकुळी जन्माला. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका. घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास. चिंता ती पळाली गोकुळ बाहेर. एवढा आनंद आहे. एका हिंदी कवीने वर्णन केले. आनंद जी के आंगन में
चमत्कार सा हो गया लोगों हो गई बात चमत्कार सा हो गया लोगों हो गई बात निराली। काय चमत्कार झाला? रात रात में नंद बाबा की रात्रभर नाचल्यानंतर नंद बाबाची पांढरी झाली कधी काळी झाली काही सांगता येत लोक म्हणे महाराज कशा होऊ शकतात तुमच्या नाही होत तुमच्या नाही होत का? अरे डाय केल्यानंतर तुमची दाढीच पांढरी नाही होत मिशा सुद्धा काळ्या करताय तुम्ही केस काळे करतात दाढी काळी करतात माय मावले हो तुम्ही हसू नका तुम्ही आमच्या पुढे 400 किलोमीटर आहे तुम्ही तर भोया सुद्धा काळ्या करतात महाराज एवढ्या बाबळ्यानं बाया तुम्हाला कुठं सांगत नाही अवघड झालेलं आहे भारताला सगळ्यात मोठं नुकसान जर कोणत्या गोष्टीमुळे असेल माहितीये का व्यसन आणि दुसरं फॅशन एवढी फॅशन वाढली महाराज कठीण काळात आलाय आमच्यासारख्या कीर्तनकाराने जर असं बोलायला जा लोक म्हणतात महाराज दुनिया चंद्रावर गेली आपण धोत्रावरच आहे लोक आपल्याला येण्यात काढतात महाराज आपण जर असं काही बोलायला गेलो पण हे बघा हिरोनीला लाईक करू शकता तुम्ही हिरोनीचा व्हिडिओ पाहू शकता पण ज्या दिवशी आदर्श हे नाव पुढे येईल त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये पूजा फक्त माझी जवाई साहेबाचीच झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पूजा फक्त अहिल्याबाई होळकरांचीच झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पूजा फक्त झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचीच झालेली आहे खूप आनंद आहे तिकडं पण एकीकडे आनंद आहे आणि एकीकडे दुःख आहे कृष्ण गोकुळी जन्मला सुताला कंसाने तातडीने मीटिंग भरवली ऐका जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस पहिला इडा पुतना मावशीने उचलला होता आणि आतापासूनच लाडके असं नका समजू द्वापार युगापासून महिला कुठेही बिचाऱ्या पुढंच आहे पुतना मावशीने इडा उचलला सांगितलं दादा एवढूस पोरग मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं हे काम मी तुझं फ्री करून देते सुंदर असा शृंगार केला यशोदेकडे गेली यशोदे अगं बाळ झालंय तुला सांगितलं नाही यशोदा म्हणे खूप धावपळ होती ग कळालंच नाही कुठे आहे ग तुझं बाळ खूप झोप रडत होतं ग आताच त्याला दूध पाजलं नेमकं झोपी घातलंय पाळण्यात देव विचार करतो किती भोळी माय आहे माझं बवणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार नाही दुकानदार लोक एवढे हुशार असतात महाराज बवणीचं गिराईक किती का हलकट असेल ना त्याला परत जाऊ देत नाही देगलूरच्या बाजारात एक मायमावली वांगे विकत होती एक माणूस तिच्याकडे गेला मावशी वांगे काय किलो आहे ग त्याने सांगितले दादा वांगे 25 रुपये किलो आहे अगं महाराज लोकांना मसाला वांगा करायचा आहे ओळखला सप्ताह चालू आहे असं कर ना 20 रुपयाने दे ना ते म्हणे दादा खरेदी करून आणले याच्यावरच माझं रूम भाडं आहे मुलांचं शिक्षण आहे असं करा ना दादा 23 रुपयाने घ्या ना 2 रुपये कमी करते हा म्हणायचा 20 ती म्हणायची 23 हा म्हणायचा 20 ती म्हणायची 23 तिनं हात जोडले दादा मला तुम्हाला वांगे द्यायचं नाही दुसऱ्या दुकानावर जा माणूस थोडा बोलबच्चन होता अगं वेडे असं नको करू माझ्या हाताने बवणी करून बघ संध्याकाळपर्यंत तुझं एकही वांगे शिल्लक राहणार नाही ती जुनी म्हातारी होती मराठवाडी म्हातारी म्हणे काय मेल्या तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे हा तिला सांगत होता मावशी माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हाताने गमवली ग तुझं टोपलं वांगी काय घेऊन बसली किरकोळ माझ्यासाठी भगवंताने विचार केला काय करावं कसं करावं भगवंत रडायला लागले आणि रडायला गेल्यानंतर भगवंताला पाहिलं पुतनेनं भगवंताला पाहिल्यानंतर मला भगवंताचा स्वभाव आहे पाहिला Bye.
भावना सुद्धा पुतना विसरून गेली. भगवंताला पुतणीने उचललं, दूध पाजलं, विष पाजले, पंचप्राण ज्यावेळेस सोडायला लागले त्यावेळेस पुतना घाबरली. ए देवा सोड, देवा सोड. पुतणीने सांगितलं, भगवंताने पुतण्याला सांगितलं, पुतणे पहिलं तुम्ही कोणाला धरत आणि एकदा का कोणाला धरलं रे बाबा तर मरेपर्यंत सोडत गोविंदाय नमो नमः. पुतना घाबरली. सामुंच मंचाल मिती प्रभासने स्मिड्डमारा अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुजमहो प्रसन्न गात्रा श्रीपती रोधहा. रोध करायला लागली, सोड सोड. देवानं जसं सोडलं तिचा डायरेक्ट शेवटच केला, गोविंदाय नमो नमः. आता जगाचा मालक. दुसरी माबळ भट्टाची कथा आलेली. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, अगोबगरिता मारीला बाळपणी अवघी जाते खाणी. कीर्तनामध्ये राक्षसाचा जास्त विचार करत जाऊ नये. आता जगाचा मालक रांगायला लागला. नामदेव सांगतात, तळवे तळ हात टेकी ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणत जाते धरुणी कृष्णासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी रागायला लागला. रांगता रांगता गल्ली बुळीत फिरायला लागला. घडीकर पहा घडीची वेळ किती झाली. जगाचा मालक रांगायला लागला. रांगता रांगता थोडा फिरायला लागला आणि फिरत असताना पोरांकडे पाहिलं, अरे पोराओ अशा तब्येती का वाळून गेल्या. आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तुपलोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले. पोराने सांगितलं, देवा जेवढं काही दही दूध तुपलोणी तेवढं सगळं डेअरीला जातं, डेअरीला काही राहत नाही. मग भगवंताने पक्ष स्थापन केला. महाखाऊर मित्र मंडळ अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलराम दादा आणि सचिव पेद्या. आणि भगवंताने सांगितलं आपल्याला चोऱ्या करायच्या. वस्त्रगाळ माती घेऊन या, सराट्याचा काटा घेऊन या, काठ्या घेऊन या. सचिव हुशार होता पेद्या. म्हणजे तेव्हा वस्त्रगाळ माती कशासाठी रे. अरे म्हणे एखाद्या गवळणीच्या घरी गेलो, दही दूध तूप खाल्लं, आपण पळायला लागलो, तिला जाग आली, ती जर आपल्या मागे लागली तर माती तिच्या डोळ्यात फेकायची, ती डोळे चोळत बसल, आपण पळून जाऊ. पेद्या हुशार होता. आणि तेव्हा ती जर चष्मा घालून आली तरी मग म्हणे काळजी करू नको, तो सराट्याचा काटा टाकू, तो काटा मोडला, ती काटा काढूस तर आपण पळून जाऊ. पेद्या हुशार होता म्हणे देवा. आणि ती जर सँडल घालून आली तर देवाने एकाच वाक्यात सांगितलं, आमच्या पक्षात राहायचं असं तर पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही तर तुझ्या मागं कधी ईडी लावील, तुला कधी जेलमध्ये टाकेल काही सांगता येत. आमच्या पक्षात राहायचं, जेवढा निधी देईल तेवढं काम करायचं, शहाणपणा करायचा. ज्यांनी ज्यांनी शहाणपणा केला त्यांना एक तर पक्षातून दूर केलं नाही तर त्यांच्या मागं ईडी लावली. म्हणून सर्वांना माझी विनंती, जगाचा मालक मला काही हरकत नाही. ठरलं महाराज, सगळ्या चोऱ्या सुरू झाल्या. सकाळी सकाळी रात्री भगवान परमात्मा जायचे, सगळे दया दुधाचा नासुडा करायचे. आणि सकाळी ज्यावेळेस गवळणी उठायच्या
आणि त्यांच्या डोळ्याचे दृश्य दिसायचं. त्यावेळेस गवळणी विचार करायचा तुकोबराय अभंगाचं पहिल्याच्या गवळणीच्या दृष्टीने जे दिसायचं तुकोबराय सांगतात पाहती गवळणी तव ते पालती दुधाने. सर्व दुधाने पालती राहायची. गवळणीला माहित होतं मनटी नंदाची आपुरे आज चोरी केली खरे. कारण की गवळणीला माहित होतं तया विना नासी नव्हे दुसरी या. अरे तुम्ही चोरी करू शकता. कशाची चोरी करू शकता? कोणाची सोयाबीन चोरू शकता, कोणाचे कापूस चोरू शकता. लय तुम्ही बुद्धिमान असाल तर एखाद्या कीर्तन करायची चांगली चप्पल चोरू शकता. याच्यापेक्षा आपण चोऱ्या नाही करू शकत महाराज. कोणी धर्म चोरतील, कोणी चारा चोरल, कोणी काही लोकांची चिक्की चोरली. बरोबर आहे का नाही? कोण काय चोरल काही सांगता येत. कोणी घरकुल चोरताय. ज्याला जसं जसं जमल तसं तसं तो चोऱ्या करतोय. पण माझी विनंती गड्यांना तुम्हाला, जगाच्या मालकाने जे चोरलं ते कोणाला शक्य नाही. हे सगळं तुकोबराने केलं का? रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुझे रघुराया. ज्याला रंग नव्हतं रूप नव्हतं असा असणारा जगाचा मालक त्याने नावा रूपाला आणलाय. आणि याला रूपावरी करुणी खळे हरिदासी सगळे तुके या मेला त्याने गुण आणला.
म्हणते नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी विठोबा रखुमाई